दिनांक 21/11/2006 230वी ओवी संपली. 231व्याचं पण निरूपण थोडं झालं. मागच्या 10 तासापासून जवळपास 5 प्रवचन 10 तासाचे आपण बुद्धियोग भगवंतांनी काय सांगितलं बुद्धियोगात आणि लोक काय समजतात आणि बुद्धियोगाचा फायदा काय, उपयोग काय, बस. संबंध गीता शास्त्र आणि ज्ञानेश्वरी ज्या बुद्धियोगावर अवलंबून आहे त्याचा जीवनात फायदा काय, उपयोग काय, आजच्या काळात तो कसा उपयुक्त आहे, हा सगळा भाग आपण विस्ताराने वैज्ञानिक रीतीने पाहिला. आता बुद्धियोग मिळाल्यानंतर भगवान सांगतात, अर्जुना काय फायदा होतो आध्यात्मिक. ती ओवी 231वी काल सुरू झालेली होती. थोडंसं कथा विस्ताराने कमी, थोडं फास्ट म्हणता येईल, द्रुतगतीने घेईल, कारण मूळ गाभा एकदा समजला की आपल्याला पुढे सरकता येईल. पुन्हा पुन्हा तेच रिपिटेशन करण्यात अर्थ नाही. ती ओवी होती, जया बुद्धियुक्ता झालिया पार्था कर्मबंध सर्वथा बांधून पवे. भगवान ज्यावेळेस कर्माची व्याख्या करतील त्यावेळेस मी अगदी विस्ताराने कर्मावर बोलेल. आज कर्माची व्याख्या नाही आहे. कर्मबंधन प्राप्त होणार नाही जर बुद्धियोगी अर्जुना तू झालास, किंवा ज्याला बुद्धियोग मिळतो त्याला कर्मबंधन प्राप्त होत नाही, कर्मभोगही प्राप्त होत नाही. कर्म बाधले तर कर्मभोग उत्पन्न होतात. चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे भोग असतात, कारण माणूस दोन्ही प्रकारचे कर्म करतो. चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे कर्म त्याच्या हातनं होतात. कर्म ज्यावेळेस विस्ताराने भगवान सांगतील त्यावेळेस मी विस्ताराने बोलेन. आज कर्मबंध बाधणार नाहीत, पहिलं अश्युरन्स भगवंतांनी दिलंय. कर्माची थिअरी अशी आहे, विज्ञान दृष्टीने प्रत्येक ॲक्शनची रिॲक्शन होणार, प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया उमटणार. कर्म थिअरी. प्रत्येक क्रिया झाली त्याची प्रतिक्रिया ही उमटणार, त्याचे भोग भोगावे लागणार. तुम्ही कोणाला शिवी दिली त्याची प्रतिक्रिया शिवीच्या रूपात असो, मारामारीच्या रूपात असतो, तुमच्या समोर येईल. क्रिया कुठलीही घडो. तुम्ही कोणाला दानधर्म केला, कोणाला चांगले 4 शब्द तुम्ही बोलले, त्याची प्रतिक्रिया चांगल्या शब्दात उमटणार, चांगली किंवा वाईट. कर्म थिअरीच अशी आहे, ॲक्शनची रिॲक्शन होणार. मग कदाचित तुमची ॲक्शन चांगली असेल, प्रतिक्रियेच्या रूपातनं चांगली त्याच्याकडनं क्रिया होईल, तुमच्याशी तसा व्यवहार होईल, पण तो भोगावा लागणार. तो कसा भोगावा लागणार पुढच्या काही ओवीतनं नंतर ज्यावेळेस भगवान सांगतील त्यावेळेस मीही सांगेल. अगोदर सर्वच मी अगोदरच मी जर विस्ताराने तुम्हाला बोलायला लागलो
तर पुन्हा पुन्हा रिपिटेशन होईल. म्हणून हा भाग ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तो भाग सांगेल आणि ते जास्त संयुक्तिक राहील, वेळ जाणार नाही. पण याच्यामध्ये बुद्धियोग मिळाल्यानंतर तुम्ही कुठलंही कर्म करा, कसंही करा, तुम्ही क्रिया करा किंवा प्रतिक्रिया करा, त्याचं बंधन तुम्हाला प्राप्त होणार नाही असं भगवंतांनी पहिलं ॲश्युरन्स दिलं. म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा बुद्धियोग मिळाल्यानंतर तुम्ही साधना ज्यावेळेस कराल त्यावेळेस ज्या क्रिया आणि प्रतिक्रिया, ज्या ॲक्शन्स इंद्रियामधून होतील, ज्या क्रिया इंद्रियामधून होतील, जे कर्म इंद्रियामधून होतील, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, त्या क्रिया तुम्हाला बाधणार नाहीत. तुम्हाला त्याची फळं चांगले किंवा वाईट भोगायला अर्जुना लागणार नाहीत. पहिलं ॲश्युरन्स. आता बुद्धियोग मिळाल्यानंतर मी परवा बोललो, काल बोललो, कितीतरी रासायनिक प्रक्रिया निर्माण होतात त्या इंडॉक्रिन ग्लँड्सच्या सिक्रेशनमधून. पण नेमकं बुद्धियोग कुंडलिनी जागरणानंतर काय होत असतं आणि कोणत्या क्रिया आणि प्रतिक्रियामधून कोणते रासायनिक द्रव कसे पाझरतात, पण क्रिया झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया किंवा फळ भोगायला येऊ नये याच्याकरिता कोणते रसायनांचे द्राव स्रवतात याची माहिती सायन्सने दिलेली नाही, पण मीही देणार नाही, कारण याचं संशोधनच झालेलं नाही. तुम्ही चांगलं बोलले चांगलं, वाईट बोलले वाईट, खोटं बोललं तर पाप लागतं, कोणाचं मन दुखवलं तर पाप लागतं. पण भगवंतानी अर्जुनाला युद्ध करायला लावलं, हिंसा करायला लावली, तीही अहिंसा झाली. कुठलंही कर्म जर केलं अर्जुना पाप लागणार नाही, हे पहिलं ॲश्युरन्स भगवंतानी दिलं. त्याच्यासाठी शरीरामध्ये काय काय निर्माण होतं रासायनिक क्रिया याचा बोध आपल्याला मिळू शकत नाही, कारण त्याच्यावर संशोधन आज नाही. म्हणजे कितीतरी पटीनं आपण पुढे चाललेलो आहोत हे लक्षात घ्या. काल बुद्धियोगामध्ये मी बोलल्यानंतर निलिमा वाघमारेंचा फोन आला आज सकाळी की त्यांना त्या प्रकारच्या क्रिया बुद्धियोगाच्या सुरू झाल्या. टेम्पररी झालं नसेल, टेम्पररी का असे ना, त्याचा एक प्रभाव आहे. पोखरणांना, राजेंद्र पोखरणा यांना 1-2 प्रवचनं ऐकल्यानंतरच सुरू झालं आणि त्यांनी मला सांगितलं असं मला होत आहे. बाकीच्यांनी काही सांगितलेलं नाही, त्यामुळे त्यांची नावं मी घेणार नाही. पण बुद्धियोग ऐकत असताना आपल्या प्रवचनातनं चेतनाशक्तीची फ्रिक्वेन्सी किती असते. मी काल प्रवचनात बुद्धियोग संपला, पण मला जो प्रचंड अनुभव सुरू झाले, आज सकाळी देखील प्रचंड अनुभव होते, आज दिवसभर आहेत, आताही आहेत. म्हणजे मी एखादं भाष्य जरी केलं त्याचा माझ्यावर ते होणारा परिणाम आणि तुमच्यावर ते होणारा परिणाम, पण काय बदल रासायनिक झाले आणि भावनिक बदल काय झाले, ॲक्शन काय झाली, टिपून ठेवावी लागेल. कारण रासायनिक बदल आपल्या हातात नाही, भावनिक बदल काय झाले हे आपण लिहू शकतो. पण याचा एक प्रभाव आहे. का यावं ज्ञानेश्वरीला, का आम्ही टाळावं, त्याचे गणित ज्यानी त्यांनी बांधावेत. पण कर्मबंधन बांधणार नाही हे भगवंतानी, तुला पाप लागणार नाही, आणि भगवंत म्हणतात तुला पुण्यही लागणार नाही. हे पहिलं ॲश्युरन्स आहे भगवंताचं. आपण आपल्या जवळ ते नोंदून घ्यायला हरकत नाही. बुद्धियोग मिळण्यापूर्वी
वेगळी स्थिती असते. बुद्धियोग मिळाली की लगेच सुरू होतं असं नाही. बुद्धियोगाचा ज्यावेळेस सीमा गाठल्या जाते त्यावेळेसची गोष्ट आहे, आधी नाही. वगी गाडीत बसले म्हणजे तुम्ही दिल्लीत पोहोचले असं नाही. डोळे झाकू नका. इथे अनुभव आतल्या आत घ्यायचा आहे, नाही तर माझे प्रवचन सगळे डोक्यावर निघून जातील. तुम्ही अनुभव घेत बसाल. निव्वळ अनुभव यावा म्हणून मी प्रवचन करत नाही, हे लक्षात घ्या. किंवा साधनेला तुम्हाला कोणालाच बसवलेलं नाही. ॲप्रिशिएशन शब्दांचं झालं पाहिजे, तयाऱ्या झाल्या पाहिजे, आणि त्याची खुमार नंतर घेत राहिलं पाहिजे. आणि शब्दब्रह्म मी सांगतोय, अर्थ कळाले पाहिजेत नीट. पुढची ओवी, जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परिजे तेशी उरिजे अचुंबित. जैसे वज्र कवच लेईजे, ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्रासारखे चिलखत अंगात घातले असता शस्त्रांचा वर्षाव सहन करिता येतो, इतकेच नव्हे तर त्या शस्त्रांच्या अंगाला स्पर्श न होताही विजयी होऊन राहता येते. फार मोठी वैज्ञानिक ओवी आहे. या 3 ओव्यावर ज्ञानेश्वरी आधारलेली. नंबर 1 बुद्धियोग दिला. नंबर 2 कर्मबंधन प्राप्त होत नाही. आणि नंबर 3 वज्र कवच घातल्यासारखं झालं तर. जैसे वज्र कवच लेविजे. पहिल्यांदा एक गोष्ट मी सांगितली होती, फार विस्तारानं कुठलेच ओव्या मी घेणार नाही. तुम्हाला वैज्ञानिक भाग, साधनेचा भाग समजला, मी पुढे सरकणार. कारण मागचं ऐकल्याशिवाय पुढचा तुम्हाला फायदा होणार नाही, हे तितकंच खरं. म्हणून आता विस्ताराने कुठलीच गोष्ट सांगणार नाही. किंवा वज्र कवचाची ओवी मला आठवतं, मी 5-6 तास बोललेलो आहे. ह्यावेळेस नाही बोलणार, जसे विषय येतील तेवढंच बोलणार. जैसे वज्र कवच लेईजे, संपूर्ण ज्ञानेश्वरी वज्र कवचाचे प्रयोग आहेत. बुद्धियोग हा वज्र कवच, लक्षात घ्या. आता बुद्धियोग वज्र कवच एकटी ओवी घेतली तर पुन्हा बुद्धियोग सांगावा लागेल. म्हणून आता बुद्धियोगाचं सांगितल्यानंतर आपण पुढे सरकतोय, म्हणून आता बुद्धियोगाला हात घालायचा नाहीये. जैसे वज्र कवच लेईजे. कशा करता वज्र कवच घालायचं? कर्मबंधन प्राप्त होऊ नये. तुम्ही कर्म करणार, परवानगी दिलेली आहे. पूर्वी सांख्य योगामध्ये मी सांगितलं, भगवान गोपाल कृष्णाची भगवद्गीता अवतीर्ण होण्यापूर्वीची आध्यात्मिक परिस्थिती अशी आहे, वेद आणि उपनिषदांच्या मार्गामधली आणि ऋषीमुनींनी अनुभवलेली ती पद्धती अशी आहे की कर्म त्याग लक्षण होतं आणि लहानपणापासूनच निघून जायचे संसार सोडून. महावीर गेले, बुद्ध गेले, शुकाचार्य गेले, जैनांचे 24 तीर्थंकर निघून गेले. ती पद्धती भगवद्गीतेच्या प्रारंभानंतर आउटडेटेड झालेली आहे. एकदम लहानपणापासूनचा संन्यास घेतला, आउटडेटेड पद्धती भगवान गोपालकृष्णांनी करून टाकली. आताचा संन्यास हा
आताच्या काळात उपयोगी नाही, कालबाह्य घटना आहे. संन्यासाचे अर्थ म्हणजे संसार सोडणे, कर्म त्याग करणे, ब्रह्मचारी राहणे, ड्रेस घालणे आणि प्रवचन करत फिरणे, असा जो अर्थ जगाने घेतलाय तो भगवद्गीतेला मान्य नाही, भगवान गोपालकृष्णांना मान्य नाही. असं झालं व्यवहारच होणार नाही. आणि व्यवहार जर नाही झाला, आम्ही संसार नाही केला, तर सगळेच संन्यासी बनले, जगाचा राहाडगाडगं कसं चालावं? म्हणजे उद्या संन्याशाकरताच जर अध्यात्म ठेवलेला असेल आणि तो ठेवा व्यावहारिक आणि व्यावसायिक माणसाला जर मिळणार नसेल, त्यांनाच देता आणि घेता नाही आलं, त्या अध्यात्माचा उपयोग काय? मग त्याही काळात ऋषीमुनी होते. ऋषीमुनींना तरी त्यांनी संसार केला, परंतु व्यवहार केला नाही. आणि व्यावहारिक माणसांकरता दुसरे योग आले. पुढे जसं येईल तसं सांगेल. पण आताचा काळच असा आहे की 60,000 वर्ष नव्हे, 60 वर्ष जगण्याची मारामार. त्यामध्ये आम्हाला व्यवहारही करायचा आहे, व्यवसायही करायचा आहे, सगळं काही करायचं. आणि असा व्यवहार आणि व्यवसाय करत असताना आम्ही काय करावं, हा पहिला प्रश्न आपल्यापुढे येतो. म्हणून साधूंना लोक नमन करतात, साधूकडून काय फायदा उपटावा हे पाहतात. एखादा मंत्र मिळतो का, एखादा आशीर्वादाचे काही वचन मिळतात का, एखादा डोक्यावर हात ठेवतात का, त्यांची सेवाभाव केलं म्हणजे आम्हाला सगळं मिळू शकतं, हा जो पसारा होऊन बसलाय. त्यामुळं संन्याशांचे अहंकार वाढले, त्यांना सवय लागली लोकांनी पाया पडावं आणि आपल्याला सगळी सेवा करून घ्यावी. आणि लोकांना सवय लागली की आपण सेवा केली की मेवा मिळतो, म्हणून साधना विहीन समाज निर्माण झाला. आणि साधूही साधना विहीन झाले. प्रचार आणि प्रसार विदाऊट साधना ह्या देशात सुरू झाली. आणि म्हणून मी म्हटलं हा प्रसंग कालबाह्य आहे. बुद्धांनी तपश्चर्या 6-7 वर्ष केल्यानंतर आणि त्याच्या अगोदरचे कर्मकांडांचे योग मार्गांचे प्रखर प्रयोग केल्यानंतर केलं, आणि महावीरांनी 12 वर्षानंतर केले. सुरुवातीला चप्पी हंडी केली की चालले प्रचाराला. आणि उगीच गैरसमज होऊन बसला या देशामध्ये, त्यांच्याजवळ काहीतरी आहे. एखाद्या गोष्टीचा त्याग केला, सत्प्रवृत्ती झाली, आणि विंचवाचा मंत्र म्हटला तर थोडीशी किंचितशी सिद्धी निर्माण होते. त्या जोरावर हे लोक वाटीतही सुटलेले. थोडं कठोर बोलतोय, पण नाईलाज आहे. आपल्याला जर हे विज्ञान नाही समजलं, आपणही अज्ञानी राहूत आणि आपण भरकटलेले जाऊत, आणि हा जन्म त्या साधूंच्या मागे लागण्यामध्ये आपला निघून जाईल. म्हणून तपश्चर्येला मोल आहे, वज्रकवचाला मोल आहे. साधूंनी वज्रकवच नाही घालायचं, साधू वज्रकवच देणार नाहीये, वज्रकवच आपण घातलं पाहिजे. आणि ज्या दिवशी हा भाग हिंदुस्थानमध्ये समजेल, सगळं राईट होईल. आणि मग साधूंच्या दुकानदाऱ्या झाल्या, आखाडे उघडले गेले, आणि माणसं दिशाहीन तपस्याहीन माणसं निर्माण झाली. आणि असं वाटायला लागलं अध्यात्माचं सगळं काही त्यांच्याच याच्याजवळ असतं, कारण ते संन्यासी आहेत. आणि संन्याशाजवळ हे असू शकतं, उगीच अशी धारणा झाली, आणि त्यामुळं अध्यात्माचं पाणीपत झालं. भगवान गोपाल कृष्ण इथे छेद देत आहेत. आणि गोपालकृष्णांच्या भगवद्गीतेनंतर जी जी संत महंत निर्माण झाली या देशामध्ये, त्यांनी पण छेद दिला. न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे न होती संत. न होती ते संत माळा मुद्राच्या भूषणे, भस्म उधळणे न होती संत.
न होती ते संत, केलिया तीर्थाटन, सेविलिया वन. न होती संत. एखाद्या महाराजांच्या गादीवर एखादा माणूस आणून बसवला शंकराचार्यांच्या गादीवर, म्हणजे तो आद्य शंकराचार्य इतका पॉवरफुल झालाय, हे चूक आहे. आणि ह्या भोळ्या समजुतीमुळे आमचं पाणीपत होतं आणि आमची ऊर्जा नको त्या ठिकाणी जाऊ लागते. आणि जे करायला पाहिजे ते आम्ही कधीच करत नाही. भागवत कथा ऐकल्या म्हणजे आम्हाला पुण्य लागतं, भागवत बसवली म्हणजे पुण्य लागतं, यज्ञ हवन केलं म्हणजे पुण्य लागतं, आणि म्हणून ब्राह्मणाकडून सगळं करून घ्यायचं. इथेही स्वतःचं काही नाही. कानं जर सोडले आणि त्याच्यातही ऐकत काही नाही, फायदा किती झाला. बसवलं ते चूक नाही, केलं ते चूक नाही, पण तुम्ही जी ऊर्जा घातली त्याच्यातनं मिळालं किती. जी अपेक्षा तुम्हाला 100% त्याच्यातनं 2-3% फायदा होतो. आणि या 2-3% करता तुम्ही ऊर्जा किती ओतली वैज्ञानिक रीतीच्या अभावामुळे. तीच जर तुम्ही तप केलं असतं तेवढ्या ऊर्जेमध्ये, तुम्हाला देवानी कुठेतरी एखाद्या शंकराचार्यासारखं थोडं तर काही दिलं असतं. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या मागे समाज लागलेला आहे, आणि भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरींच्या मागे कोणीही नाही. मात्र या ग्रंथावर निरूपण जोरात करतील, पण त्या साधनेच्या मागे कोणी नाहीत, ही आमची शोकांतिका आहे. म्हणून त्या धर्मांच्या साधूंच्या मागे जाऊ नये म्हणून ही पहिली ओवी घातलेली आहे. जैसे वज्र कवच लेईजे. वज्र कवच काय, की ज्याच्याने पाप आणि पुण्य लागलं न पाहिजे आणि कर्मबंधन मुक्ती मिळाली पाहिजे, हे वज्र कवच काय. संन्यास ज्यावेळेस विषय येईल त्यावेळेस मी संन्यास या शब्दावर बोलेल, पण ज्या वेळेस जे विषय येतील त्याच वेळेस बोलेल. मध्ये बोललं तर उपयोग काही होणार नाही, पुन्हा पुन्हा बोलावं लागेल. म्हणून विस्तारापेक्षा ज्या ठिकाणी विस्तार आवश्यक आहे तिथे करील, ज्या ठिकाणी गरज नाही ज्या वेळेस होईल त्या वेळेस करील. वज्र कवच घाला हे आपल्याला सांगतायत. भगवद्गीतेचा बुद्धियोग मिळाल्यानंतर आणि बुद्धियोग मिळण्यापूर्वी 2 प्रकारचे वज्र कवच आहेत. याच्यामध्ये कुठेही ओवी अशी नाही की कुठल्या साधूंच्या मागे जा आणि त्यांचे मंत्र घ्या, आणि कुठले पुस्तकांच्या मागे जा आणि असे हे घ्या, कुठेही काही नाही. याच्यातनं लोकांना काढणं जरुरी आहे आता. त्याच्याशिवाय अंधश्रद्धा सगळी निर्माण होईल. आणि आपल्या साधकांमध्ये अशी होऊ नये म्हणून स्पष्टपणे सांगताय. आपल्या साधकांमध्ये खऱ्या देवाला सोडून तुम्ही खोट्या देवाच्या जर मागे लागला, अंधश्रद्धेच्या मागे लागला, ते पाप होतं. हेही वज्रकवचामध्ये येतं. एखादा मुलगा मॅट्रिकमध्ये गेला आणि 5वीचं पुस्तक घेऊन बसू लागला, उपयोग काही होणार नाही. उलट त्याचं आयुष्य, त्याचे श्वास, त्याचे क्षण हे सगळे वाया गेले असं समजा. प्रत्यक्ष देव साधनेतला दिसत असताना, अनुभव येत असताना, एखाद्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे म्हणून आपण त्यांच्या मागे जर लागून गेलो, आपली ऊर्जा नष्ट केली, दोष कोणाचा? देवाचा नाही. पण ज्ञानेश्वरी समजत असताना, डोळे झाकपणे भगवद्गीता समजत असताना लोक करतात तशी आपण करू नका, नाहीतर त्याचे उपयोग काही होणार नाही. नाही, सगळे कथेत जातात, ठीक आहे, लोकांच्या मनोरंजनासाठी जा, हरकत नाही. थोडं काही तुम्हाला बुद्धी चांगली व्हावी म्हणून त्या कथा ऐकायच्या असतात तरी हरकत नाही. पण तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर त्या कथांची जरुरी नाही, कशाची जरुरी नाही, आणि कुठल्या महाराजांची तुम्हाला गरज नाही. आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. मीरा हंसते, जल बिन मछली प्यासी, यह देखत हावत हासी.
मासा पाण्यात राहतो, पण तो तहानलेला आहे. मीरा म्हणते पाण्यात राहून त्याला तहान लागते, तहानलेला असतो, हे पाहूनच मला हसणं येतं. आत्मज्ञान बिना नर भटकत है, का मथुरा का काशी. अरे देव प्रत्यक्ष अंगामध्ये जगदंबा प्रगटलेली आहे, आणि काशी आणि मथुरेला तुम्हाला जर तो श्रेष्ठ वाटत असेल, तिरुपतीच्या बालाजीमध्ये ते श्रेष्ठत्व असेल, रामेश्वरला श्रेष्ठता असेल, तुम्ही संपले. शेखरांचा परवा फोन होता मला, आपले बॉस आध्यात्मिक, तुमच्यासाठी शिबिराला गरज नाही, आळंदीची गरज नाही, ज्ञानेश्वरांच्या समाधीची गरज नाही, कुठेच जाण्याची गरज नाही. ठाईच बैसोणी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. लोकांसाठी जायचे म्हणून जायचे, एकच वाक्य टाकलं होतं त्याने. म्हणजे जाऊ नये असं नाही, आपल्याजवळ टाईम किती असं पाहून जावं. शेवटी आयुष्य किती, टाईम किती, आणि किती तर जावं. ठीक आहे, त्या पुण्यभूमीमध्ये गेल्यानंतर त्याचा एक फायदा आहे, पण पुण्यभूमीतच फायदा आहे आणि घरी आल्यानंतर काही करायचं नाही, तो फायदा साफ झाला म्हणून समजा. बॅटरी चार्जिंग होते, त्या ठिकाणी साधना केली, एखाद्या तीर्थक्षेत्रावर, त्या ठिकाणच्या पुण्यभूमीवर ते बॅटरी चार्ज होते. पण बॅटरी चार्ज फक्त तिथेच होते, आणि घरी माझी होऊ नये, तुम्ही गेले, आपण संपलो. ही डोळसे श्रद्धा निर्माण होणं म्हणजे वज्रकवच आहे. आधी मानसिक वज्रकवच, की मानसिकता ज्या आमच्यामध्ये कुरीती, कुसमजुती अध्यात्माच्या बाबतीमध्ये आणि व्यवहाराच्या बाबतीमध्ये झालेले आहेत, त्या बदलवणं हा पहिला वज्रकवच आहे. वेगळ्या ढंगाने आणि सगळ्या ढंगाने सांगत चाललो आहे. ते वज्रकवच घातलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला बुद्धियोग मिळेल. हे बुद्धियोगा पहिली स्टेज सांगतोय. काही लोकांना सिद्ध गुरु मिळालेले नाहीत, त्यांचं वज्रकवच वेगळं आहे. 3 प्रकारचे वज्रकवच. नंबर 1, ज्यांना श्री गुरु मिळालेले नाहीत त्यांनी वज्रकवच म्हणून काय घालावं. नंबर 1. नंबर 2, ज्यांना सिद्ध गुरु मिळाले त्यांच्यासाठीचं वज्रकवच. आणि नंबर 3, ज्यांना बुद्धियोग मिळाला त्यांच्यासाठीचं वज्रकवच. आणि नंबर 4, भक्तियोग मिळाला प्रभूकडनं त्यांच्यासाठीचं वज्रकवच. आता सगळे एकदम बोलणं फार मोठं होईल. पहिलं वज्रकवच आपण घेऊ, की श्री गुरु सिद्ध गुरु मिळण्यापूर्वीचं वज्रकवच. ते कसं असेल? माणूस काय करेल? कर्मकांडांचे प्रयोग करेल. काय कर्मकांड आहे? जे मी आता सांगितलेलं. जप करणे. मग काही लोकांना वाटतं जप कोणाकडून घ्यावा? एखाद्या महाराजांकडून घ्यावा, म्हणून त्याचे शिष्य बनतात, त्याच्याकडनं मंत्र घेतात. काही जण अनेक महाराजांकडून अनेक मंत्र घेतात. पैशाचा मंत्र, कुबेराचा मंत्र, लक्ष्मीचा मंत्र, गायत्री मंत्र अनेक महाराजांकडून घेतल्या जातो आणि जप केल्या जातो. त्यासाठीचं वज्रकवच काय? आता त्यांच्यात ती पॉवर आहे की नाही, घ्यावं की नाही, हा विषय आपण थोडा बाजूला सोडू. तरी पण समजा घेतला, बिघडत काही नाही. ते मंत्रगुरू आहेत, त्यांना मंत्रगुरू म्हणायचं. ठीक आहे, तुम्ही घेतला, तुम्हाला येत नाही, तो उच्चार येत नाही, कोणाकडून घेऊन टाकला. पुढे काय करायचं? त्यांनी वज्रकवच काय करायचं? त्याचं वज्रकवच आहे, त्यांनी वैज्ञानिक रीतीने तो जप केला पाहिजे. माणसं मंत्र घेतात आणि एकच माळ ओढतात, उपयोग किती होणार आहे? आणि मग म्हणतात ठीक आहे, स्नान केल्यानंतर एक माळ ओढतात, आणि तेही महाराज सांगतात कमीत कमी एक माळ 108.
मंत्राचा जप करा कमीत कमी, कारण त्यांना हा पळून जाईल ना. काही एखाद्या महाराजांनी सांगितलं काही लाख केला पाहिजे, मी तुम्हाला कोष्टक देणार आहे. सायन्सनी सांगितलेलं आहे किती लाख केलं म्हणजे काय होत असतो. आणि हे महाराज एकच माळ जपा म्हणतो. तुम्हाला वेळ नाही ना, कारण त्यांची दुकानदारी असते. पळून जाऊ नये, आपल्या दावणीला राहावा शिष्य. सगळ्या सोयी सवलती दिलेल्या असतात. आम्हाला वेळ नाही महाराज, ठीक आहे रेल्वेत कर. आम्हाला वेळ नाही, कुठेही कर, रात्री झोपताना कर, निदान 11 कर, सगळ्या सवलती आहेत, पण कर. इथे वज्र कवच म्हणजे जे तुम्हाला एम ठरलेलं आहे त्याच्यासाठी लागणारे प्रयत्न, त्याच्यासाठी लागणारा तप, त्याच्यासाठी लागणारा वेळ, ही सगळी काढली पाहिजे. वेळेचं नियोजन केलं पाहिजे. जीवनात अव्यवस्थितपणा आहे. जीवनाचं गणित आम्ही बरोबर बसवलेलं नाहीये, अव्यवस्थितपणा आहे. कुठेही वेळ काढतो आणि कुठेही आम्ही काढत नाहीत. त्या लहरीनुसार वेळ, आमच्या इंटरेस्टनुसार वेळ निघतो असं नाही. पहिलं वज्र कवच आहे, जे तुम्ही कराल त्याच्यासाठी लागणारा वेळ, त्याच्यासाठी लागणारी बैठक, त्याच्यासाठी लागणारं सगळं काही साहित्य, तुमची बुद्धिमत्ता, तुमची मानसिक अवस्था आणि तुमची शारीरिक परिस्थिती ही ट्युनिंग जुळली पाहिजे. ते हे पहिलं वज्र कवच आणि झालंच पाहिजे. जमेल तसं, जुळेल तसं, जमलं तर, जुळलं तर, वेळ मिळाला तर, मनाला पटलं तर नाही. पहिलं वज्र कवच त्या लोकांसाठी असेल जे कर्ममार्गी असतील, जे भक्तिमार्गी असतील. ही सांगायची वेळ आली, हे तुम्हाला सांगावं लागणार. रामचंद्र प्रभूकडून डायरेक्ट मंत्र भगवंताकडून फार कमी लोकांना मिळाला. अर्जुन भाग्यशाली होता, रामदास भाग्यशाली होते. भगवान देत नाहीत. आणि रामचंद्र प्रभूकडून मंत्र मिळाल्यानंतर, कुंडलिनी जागृत झाल्यानंतरही 12 कोटी श्रीराम जय राम जय जय रामचा जप समर्थ रामदासांनी 12 वर्षपर्यंत केला. 12 कोटी किती करावा लागतो. आज कुठलेही महाराज काय करताना दिसत नाहीत, शिवाय प्रवचने आणि फिरणे. काय झाला हा देश. आपल्याला माणसं जागी करायची, महाराज जागे करायचे नाहीयेत. महाराजांना वाहू द्यावं त्यांचं जसं चाललंय तसं. माणसं नाही जागी झाली, त्यांचं पाणीपत होत चाललंय आणि त्यामुळं दैवी शक्ती कोणाच्या बापाला मिळत नाहीये. अवघीच वाटतं त्यांच्याकडे असेल म्हणून त्यांच्या मागे लोंढे जातात. अरे तपश्चर्या काय चालते हे तर पहा. प्रवचन देणं म्हणजे तप समजता. मग प्रवचन असं पाहिजे. काल निलिमा वाघमारेंना आत्ताच सांगितलं मी सुरुवातीला, अनुभव आले. आणि राजेंद्र पोखरणाला 1-2 याच्यात अनुभव आले, बाकीच्यांनी सांगितले नाही त्यांचे अनुभव. असे येतात अनुभव प्रवचनांमध्ये. ही माझी बढई नाहीये, ही ह्या लोकांच्या तपश्चर्येचं तेज, जे माझ्या पाठीमागे बसलेले आहेत. त्यांच्या ताकदीच्या जोरावर बोलतोय. कुठेही टाइम खराब करू नका. अरे ज्यांच्या लाटालहरी फ्रिक्वेन्सी मधून काही मिळणार नाही, किंवा ज्यांच्या लाटालहरी फ्रिक्वेन्सी तुम्हाला रोगी करतील, फार उपयोगी पडणार नाही. हे देखील वज्रकवच मानसिक झालं पाहिजे.
मानसिकता आपली झाली पाहिजे. सेवा जरूर करा त्यांची, पण निव्वळ सेवा करण्यात तुमचं आयुष्य घालवू नका. पूजनीय जरूर माना त्या लोकांना, पण त्याच्यासाठी आयुष्य उद्ध्वस्त करू नका स्वतःच्या तपश्चर्येचं. सहजगत्या घडलंय, सेवा केली आपण, आपण सर्वांनाच भगवंत समजून त्याचं हे करतो, तेवढाच फक्त फरक असावा. पण त्यांच्याकडे सगळं काही आहे आणि ते आम्हाला देतील अशा भ्रमात जर राहिले, आपली तपश्चर्या भंग पावेल. ते वज्रकवच नाही. आणि सेवा कोणी ना कोणी दी, कोणाची केली तरी सेवा देणारा येतो. मोदीजी महाराज आपल्या बाप्पासाहेबांचे गुरु, म्हणजे आपले परात्पर गुरु. त्यांनी काशीला सांगितलं, ऋषी पाठक नहीं आ रहा है महाराज, असे शिष्य म्हणाले, जाओ उसको पकड़ के लाओ. आणि मग त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं, अरे उसने बहुत साधु संतों की सेवा की है, फल देने का समय आ गया है. साधू संतांच्या सेवा व्यर्थ जातात असं मी नाही म्हणणार, पण किती करायची. आणि शेवटी तो मेवा देणारा दुसरा कोणीतरी येतो. आता तुमच्यासारख्या साधकांना मेवा जर मिळाला असेल तर आता कुठे पळणार आहेत तुम्ही. आणि जिकडे पळाले तिकडे जात असाल तर थोडं कठीण प्रसंग होईल. वज्रकवच तुमचं असलेलं तुटून जाऊ शकतं. म्हणून 10वीच्या वर्गात गेल्यानंतर बॅक तुम्ही 5वीच्या वर्गात जर जाऊन बसले तर दोष त्या मास्तरचा नसणार, 10वीच्या तुमचा बुद्धीचा असणार. फळ काही मिळणार नाही. मॅट्रिकमध्ये फेल हा प्रकार होईल. म्हणजे इथलंही करू, दुसरंही करू, तिसरंही करू, चौथंही करू, असे जे काही करतात हे वज्रकवचातून विभक्त झाले म्हणून समजायचं. जरी घातले तरी त्यांनी त्या वेळेस वज्रकवच काढून ठेवलं आणि कर्मबंधनमध्ये ते अडकले असं समजायला हरकत नाही. एक वेगळ्या ढंगाचं प्रवचन करतोय ज्याचा फायदा सगळ्यांना व्हावा. व्हॉट इज वज्रकवच. आणि सर्वसाधारण माणसांना सांगायचे काम पडलं तर कसं. आता ज्या गुरुनी मंत्र दिला त्याच्याच तिथे तुम्ही रात्रंदिवस जाऊन जर बसायला लागले आणि पाया पडायला लागले, काही फायदा होणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही मंत्र जप स्वतः किती केला. ते महाराज करत नाही, ते करत नसतील, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. त्यांची चिंता कशाला करता. आपली चिंता करा, आपण किती करतो आणि तो पुरेसा आहे का. मंत्र जपाचा प्रकार सांगेल, किती मंत्र केला म्हणजे काय होतं पुन्हा कधी सांगेल. पण रामनामांचा 12 कोटी केला होता. महावीरांना तपश्चर्या 12 वर्ष करावी लागली. कोणी योग दिला कुठेही लिहिलेलं नाहीये. आणि कोण गुरु होते हेही लिहिलेलं नाही. पण करावं लागलं. म्हणून आपल्याला करावं लागणार हे सगळ्या लोकांना सांगण्याची वेळ आली. तेवढा टाइम दिलाच पाहिजे. मला वेळ मिळत नाही, ते आऊट झाले. अनेक ठिकाणी ज्यावेळेस मला सांगण्यात येतं आम्हाला वेळ मिळत नाही, मी त्यांना सांगतो, जेवायला वेळ मिळतो हो, स्नानाला, लॅट्रिनला हो, टी व्हीला हो, नातेवाईकडे जायला, फ्रेंड सर्कलमध्ये फिरायला, हॉटेलमध्ये जायला, लग्नाला जायला, लोकांच्या लग्नाला जायला, एखाद्या तीर्थक्षेत्री जायला हो, इथेच मिळत नाही. हे वज्रकवच. अरे ज्याच्यासाठी तुमचा जन्म आहे त्याला तुम्ही शेवटच्या पांदांमध्ये दाखवलं, टाकून दिलं, शेवटच्या लाईनमध्ये उभं केलं आणि कुठल्याही याच्यावर तुम्ही ट्रेस केलं, गेलं वज्रकवच. यज्ञ हवन करणारे तुम्ही असाल, त्याची रीती आहे, रोज नित्य नियमाने झाली पाहिजे. माधवाचार्यांनी जप
जवळपास किती वर्ष गेलं असं नाही, 21 लाख पुरस्चरण केले, 3.5 लाखाचं नाही 24 लाखाचं एक पुरस्चरण, असे 21 पुरस्चरण केल्यानंतर फक्त जगदंबा प्रगट झाली. तुम्हाला काय भूत प्रगट होणार आहे एका माळेनी? आणि ते महाराज म्हणले म्हणून हे वज्र कवच आधी मानसिक अवस्था उत्पन्न करण्याकरिता घातलं पाहिजे. मी कोण, माझा जन्म कशासाठी आणि मला किती वेळ द्यायचा आहे कशासाठी, असं टाईम नियोजन करणं हे पहिलं वज्र कवच. जनतेला सांगा, कीर्तनातनं सांगा, प्रवचनातनं सांगा. पहिलं वज्र कवच. नंबर 2, यज्ञ याग असेल त्याची वैज्ञानिक रीती सांगा. वारकरी संप्रदायाचं भजन असेल त्याच्यात अभंग कसा म्हणावा, प्रेम कसं उत्पन्न व्हावं हे सांगा. शेवटी प्रेम उत्पन्न झालं पाहिजे तर भक्ती आहे. कालच मी ओवी सांगितलेली आहे. प्रेमे विनस श्रवण आणि कीर्तन वर्था जान नृपणाथा. मग प्रेम कसं निर्माण झालं पाहिजे, शिकवा, करून घ्या. एकदम ते आपल्याकडे येणार नाहीत, आणायचंही नसतं. बालवर्गाचे धडे नीट गिरवायला सांगा. घरची पूजा कशी करावी, ती मानसिक अवस्थेपर्यंत कशी घालावी सांगा. हे सायन्स डेव्हलप झालं पाहिजे. म्हणजे त्यांना वज्र कवच कळालं पाहिजे, म्हणजे ते घालतील. कळालंच नाही तर, आणि महाराजांच्या भरोशावर राहू नका की त्यांना कळालंय. ते स्वतःच 3-3 घंटे ज्या पिठाच्या गादीवर बसलेली मोठमोठे, मी नावं सांगणार नाही, पण 3 घंटे देवाची पूजा चालते, साधना नाही चालत. घरात 1-1 तास देवाची पूजा चालते, साधना नाही. जसे देव इतके घाण झालेत, स्वतः बाई 10 मिनिटात स्नान करील, 10 मिनिटाच्या वर 11 मिनिट लागत नाही, पण त्या देवाला इतके घाण झालेले असतात, घासू 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 1, 1.5, 2 तास, काही 3 तास लावतात. बरं, ते कुठेही फिरायला जात नाहीत बिचारे. हे वज्र कवच नाही. वज्र कवच म्हणजे ती वैज्ञानिक रीती द्या की ज्या पद्धतीतून त्यांना जायचं ती पद्धत अगदी चांगली विकसित करून त्याला दाखवा. वैज्ञानिक दृष्टिकोन द्या. ज्या साधकांनी, ज्या भक्तांनी हा दृष्टिकोन मिळवला त्यांचं कल्याण झालं पाहिजे. आयुष्य कमी आहे बरं, आयुष्य फार कमी आहे. 1-1 क्षण मोलाचा आहे. आणि हे सगळं जाणून घेतलं पाहिजे, ते वज्र कवच आहे. आता सांगायला लागलो ना, 1-1 गोष्ट मधून मधून सांगेल, टिपून घेत चला. मी फक्त आता तत्व सांगायलो. आता तुम्ही म्हणाल पूजा करत असताना सांगा, आता नाही सांगणार. ज्या ज्या वेळेस जसजसा विषय येईल, एखादा विषय खुलवील, दुसऱ्या वेळेस दुसरा विषय खुलवील, पण वज्र कवच सांगत चाललेलो आहे. कर्मकांडांचे वैज्ञानिक रीतीचे प्रयोग सांगणं आणि प्रयोग गिरवणं आणि गिरवून घेणं हे वज्र कवच आहे सर्वसाधारण माणसांकरता. जेवत असेल चरवंतर पण हे वज्र कवच. मानसिक तणाव असेल त्याला त्या गोष्टी सांगणे, करवून घेणे हे वज्र कवच आहे. शरीर रोगी होत असेल, कशामुळे होतं, त्याचा रेजिस्टन्स वाढला पाहिजे, त्याचे प्रयोग सांगणे हे वज्र कवच आहे. नुसतं देवापुढे डोकं आपटलं हे वज्र कवच नाहीये. प्रत्येक माणसांचं एक गणित आहे, त्याला त्याच्या पद्धतीनं वैज्ञानिक रीती सांगणं. कोणाला ॲक्सेप्ट काय होतं ते पाहिलं पाहिजे. तुम्ही काही सांगाल त्याला ॲक्सेप्ट पाहिजे ना. शेखरने 3 गोष्टी सांगितल्या मला फोनवर. सांगा म्हणले साधकांना शिबिरात, पण आता योग आला म्हणून सांगतोय.
परवा फोनवर बोलणं झालं. पहिली गोष्ट, अवेलेबिलिटी, 3 ये सांगा म्हणले. दुसरी गोष्ट अफोर्डेबिलिटी आणि तिसरी गोष्ट ॲक्सेप्टेबिलिटी. 3 ये सांगा म्हणले सर्वांना. मी तर फक्त हुकमाचा गुलाम असतो, जे सांगितलं ते करायचं. 3 ये हे गिरवले गेले पाहिजेत. पहिली अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी म्हणजे उदाहरण देताना त्यांनी सांगितलं, तुम्हाला एखादा रोग झाला आहे आणि तुम्ही सांगितलं एक फॉरेनचा डॉक्टर आमचा मित्र आहे किंवा फलाण्याचा मित्र आहे, नाही एक्सपर्ट आहे मुंबईमध्ये, त्याच्याकडे मला दाखवायचं आहे, पण त्याला वेळच मिळत नाही. फायदा काही आहे का? आपलं असंच आहे. आसाराम बापू तिथे राहतात, त्यांच्याकडेच जाईल. अवेलेबल आहेत. एखादा सिद्ध महाराज आहे, त्याच्या तिथे जातात. काही देईल, काही मिळालं. कधीतरी हिशोब करा. अवेलेबिलिटी, तुम्हाला जे पाहिजे तो माणूस अवेलेबल आहे का? एक साधू पाहिजे, 2 साधू जेऊ घालायचे, अवेलेबल आहेत का? श्राद्ध पक्ष आहे, साधू पाहिजे. आता कुठून आणा? अवेलेबिलिटी मस्ट आहे. अवेलेबल आहे का? तुम्हाला तो मिळू शकतो का? बरं मिळाला तर त्याचा उपयोग आहे का? तर म्हणतोय थर्ड क्लास दुखणं मी नाही पाहत. अवेलेबिलिटी. नंबर 2, तुम्ही अवेलेबल आहात का त्याच्यासाठी? अवेलेबिलिटी प्रत्येक गोष्टीत येईल. डॉक्टर तयार आहे पण तुम्हीच अवेलेबल नाहीत, मलाच आज काम आहे. ज्ञानेश्वरी सांगणार आहे, मला काम आहे. तुम्ही अवेलेबल झाले पाहिजे आणि तुम्हाला तो अवेलेबल झाला पाहिजे. दॅट इज अवेलेबिलिटी. नाही तर आमचे महाराज खूप मोठे आहेत, तुम्हाला वेळच मिळत नाही आणि मिळालं तर ते टाईमच देत नाहीत. उपयोग काय बाबा? त्याने डॉक्टरांचं उदाहरण घेतलं. अवेलेबिलिटी तुमची आणि त्याची. नंबर 1. नंबर 2, अफोर्डेबिलिटी. त्यांनी सांगितलं 10 कोटी जप करा. करणार आहेत तुम्ही? तुम्ही अशा महाराजाला पाहताल 108 जप कोण सांगतो? रामदासा इतकं करा, नाही काही लाख करा. अफोर्डेबिलिटी म्हणजे तुमच्याजवळ टाईम आहे का? नंबर 1, देऊ शकता का? नंबर 2, तो त्याग मागतोय, दान मागतोय, समर्पण मागतोय, तुम्ही देऊ शकता का? अफोर्डेबिलिटी. त्यांनी उदाहरण सांगितलं की तुम्ही 250 रुपये महिना प्रत्येक साधकांना एक समर्पण निधी म्हणून सांगितलं, गुरुदक्षिणा म्हणून सांगितली, 3000 रुपये वर्ष. साधकांनी विचार करायचा, अफोर्डेबिलिटी आपण देऊ शकतो का? ह्या ठिकाणी गेलं इतकं लागतं. अफोर्डेबिलिटी. तुम्हाला काही तास साधना म्हणजे अफोर्डेबिलिटी, आपल्याला जे काही द्यायचं आहे, जी घेण्याकरिता आपल्याजवळ आहे का? आणि आपण मनस्थिती आहे का देण्याची? काहींची परिस्थिती असते, मनस्थिती नसते. काहींची मनस्थिती असते, परिस्थिती नसते. अफोर्डेबिलिटी. आणि नंबर 3, आता ज्ञानेश्वरी चालते, आम्हाला टाईमच मिळत नाही, आपण मिळाला तर पाहतो. अफोर्डेबिलिटी तो उडाला तिथेच. साधकामध्ये 3 टेस्ट घ्याव्यात म्हणले. अवेलेबिलिटी, तो अवेलेबल होऊ शकतो का? म्हणून आपण कोणी म्हणतो ज्ञानेश्वरीला येणार नाही, फक्त आम्ही साधनेच्या शिबिराला येऊ. नो, अवेलेबल नाही आहेत तुम्ही, नाही आहेत आणि आम्ही तुमच्यासाठी नाही आहेत. अफोर्डेबिलिटी
काही देण्याची तयारी आहे का तुमची मानसिकता? नाही, कटले तिथंच. आणि नंबर 3, ॲक्सेप्टेबिलिटी. ॲक्सेप्टेबिलिटी म्हणजे तुम्हाला स्वीकार आहे का? साधनेला तुम्ही खुर्चीवर बसलं पाहिजे, स्वीकार आहे का? कर्मयोगाची कमीत कमी 2-3 तास साधना रोज झाली पाहिजे, स्वीकार आहे का? कधीतरी 8-8 तास झाली पाहिजे, स्वीकार आहे का? शिबिर अटेंड केले पाहिजे, स्वीकार आहे का? ज्ञानेश्वरीचे प्रवचन अटेंड केले पाहिजे, स्वीकार आहे का? स्वीकार नसेल, उडाला तिथेच. म्हणजे काय काय आता झालं? अवेलेबिलिटी, अफोर्डेबिलिटी, ॲक्सेप्टेबिलिटी, तिन्ही पाहिजे. आणि हेच आपल्या कर्मकांडांच्या प्रयोगात वावरणाऱ्या साधकांना सांगितलं पाहिजे. अवेलेबिलिटी, अफोर्डेबिलिटी, ॲक्सेप्टेबिलिटी. त्याला ॲक्सेप्ट करण्यासारखी त्याची मनस्थिती पाहिजे. एखाद्याची मानसिक स्थितीच नाही बसण्याची, शारीरिक परिस्थिती नाही आहे, त्याला त्याच्या पद्धतीनं ॲक्सेप्ट झालं पाहिजे. तुम्ही काही सांगितलं तो ॲक्सेप्ट करणार नाही. एक म्हातारा आहे, त्याला तुम्ही काही सांगितलं, दातं पडलेले, चर्वंतर्पण झालं पाहिजे, अरे कसं करणार? तो अवेलेबल आहे, अफोर्डेबल आहे, टाईम पण आहे त्याचजवळ, पण ॲक्सेप्ट नाही आहे, दातच नाही, मी चावू काय? त्याचं वेगळं गणित सांगा. पण प्रत्येकाचे गणित वेगळे आहेत. हे वज्र कवच, सगळ्याला सारखं नाही. नंबर 1 भाग, ज्या ज्या कर्मकांडांच्या प्रयोगांमध्ये जे जे वैज्ञानिक प्रयोग असतील, ॲक्सेप्टेबिलिटी, अवेलेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटीच्या पद्धतीनं त्यांना ती समजून सांगून तयार करणं त्यांची मनस्थिती, हे पहिलं आपलं प्रचाराचं काम आहे. दॅट इज वज्र कवच. 4 पावलं पुढे टाकतील ते, जे आज चाललंय ते. नंबर 2, शारीरिक त्याची रोगाची परिस्थिती काय आहे. डायबिटीसवाला आहे, BP वाला आहे, त्याची डायग्नोसिस स्क्रुटिनाइज केली पाहिजे की बाबा हा खातो जास्त का? डायबिटीस असेल तर ओळखायला हरकत नाही, BP असेल तर ओळखायला हरकत नाही. 4-5 झटक्यात घास आत जातो. त्याला विचारायचं नाही तू कसा खातो, तो म्हणतो मी 15-20 वेळेस चावतो, काहीच चावत नसतात. हे 2 वेळेसही चावत नाहीत, गटकन गिळल्या जातं, आहे की नाही? त्यांच्या रोगाची परिस्थिती पाहून त्यांना मार्ग सांगणं, हेही वज्र कवचामध्ये येतं. आधी त्यांचं ते हे करायला पाहिजे. त्यांना सांगितलं जप करा, अरे बसवत नाही, हाय हाय करायलाय, तो खात राहायलाय सारखा. 5 तास बसला पाहिजे, अरे बसवत नाही. चिकनगुन्या झाला, त्याला बसवत नाही. त्याला झोपून साधन सांगा, काय सांगायचं ते सांगा. पाय बरं तो कसा बसला असेल, पण मला चिकनगुन्या झाला, त्याचं काय? हे सायन्स. बालकाला त्याच्याप्रमाणे, मोठ्यांना त्याच्याप्रमाणे, रोग्यांना त्याच्याप्रमाणे. आणि पुन्हा मानसिक रोग, तणाव, फार मस्त शब्द आहे, मेंटल टेन्शन आम्हाला येतं. गोड शब्द निघाला ह्या जगात, मेंटल टेन्शन. आणि चांगलं वाटतं बरं का लोकांना. तुम्हाला काय बाबा वेळ मिळतो, आम्हाला मेंटल टेन्शन आहे. आजकाल ते दिव्यतेचं भव्यतेचं लक्षण झालं, मेंटल टेन्शन, इंग्रजी शब्द वापरला म्हणून. आम्ही डिप्रेशनमध्ये आहोत, आमच्या भावना सप्रेस केल्या जातात. त्याचं डायग्नोसिस वेगळं करावं लागेल. एखादं घर असेल, तुम्ही त्यांना एखादा प्रयोग दिला, प्रश्न आहे
त्याचं मन डिप्रेस झालेलं असेल, सप्रेस झालेलं असेल, कमकुवत झालेलं असेल, घरात काही प्रॉब्लेम असतील, आर्थिक असतील, मानसिक असतील, मुलगा आणि बाप असेल त्यांचं जमत नसेल, तुम्ही कुठलाही जप करायला गेले त्याचं मेंटल टेन्शन, आधी मेंटल टेन्शनचा म्हणजे सायकॉलॉजी तुमची परफेक्ट पाहिजे, फिजिओलॉजी तुमची परफेक्ट पाहिजे. लोक हसताना दिसतात, गोड वाटतं यांच्या घरात ऑलबेल दिसायला, काही नसतं ऑलबेल. घरात सापासारखे फुसफुस करतात पण बाहेर गोड दिसतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह पहा किती गोड बोलतात, ते बायकोला बोलतात असं काही समजू नका. रिसेप्शनिस्ट बाया किती गोड बोलतात म्हणून त्यांचे संसार फार ऑलबेल आहेत असं काही समजू नका. तो धंदा आहे गोड बोलणे. मानसिकता पहा. मुला आणि बापामध्ये जमत नसेल तर त्याचे ते प्रयोग पहिल्यांदा द्या की मानसिक ताण कसा कमी व्हावा, त्यांची कॉस्मिक ऊर्जा जी कमी होते ती कशी वाढावी. मंत्रजपाने होणार आहे त्याचे प्रयोग जसं येईल तसं सांगेल. मी फक्त सांगत चाललोय वज्र कवच किती प्रकारचं असू शकतं. मानसिक ताण कमी व्हावा, परिस्थिती नाही पण मनस्थिती त्यांनी बदलावी. म्हणजे परिस्थिती एखाद्या वेळेस बदलू शकते, परिस्थिती आपण एकदम बदलू शकत नाही कोणाची, पण भावनिक स्थिती आणि मनस्थिती जर बदलली तर कॉस्मिक पॉवर बदलते आणि ब्रह्मांडीय किरण आपल्यामध्ये ओढून घेण्याची ताकद येते ब्रह्मरंध्रात. कारण ग्लोबल एनर्जी, ब्रह्मांडीय भगवंताची किरण खेचायला तुमची स्वतःची मानसिक ताकद खूप लागते. हे जप केल्याने होणार नाही. त्याची मानसिक अवस्था का निर्माण झाली त्याचं सोल्युशन करावं लागेल. बापाला समजून सांगावं लागेल, मुलाला समजून सांगावं लागेल, काय करायचं असेल त्याच्यावर खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि मग तो जप करेल. नाही तर अशा मानसिक तापामधल्या जपाचा परिणाम फार होत नाही. ते वज्रकवच नाही. सासा सुनांचं भांडण असू शकतं, टॉन्टिंग असू शकते, एक दुसऱ्याला सहकार्य असतंच असं नाही. आणि त्या याच्यात केलेली कुठलीही साधना त्या टेन्शनमधली निष्फळ ठरते. कुठलाही जप हा निष्फळ ठरतो. मन करा रे प्रसन्न हे वज्रकवच आहे. सर्वसिद्धीसी कारण. तुकाराम 9 तास बोललोय आणि अजून वाटतं कित्येक तास बोलावं त्या विषयावर. वाटतं 9 तास मी अपूर्ण बोललोय, अजून खूप बोलायला आता स्कोप आहे. बोलत राहू मधून मधून. पती पत्नीचं भांडण आहे, जमत नाहीये आणि त्याच्यात तुम्ही किती जप सांगा, नो नो नो. डिप्रेशन आलेलं आहे, आत्महत्येचे विचार येत आहेत, तुम्ही जप सांगितला होईलच असं नाही. कारण डिप्रेशनमध्ये माइंडच असं खलास झालेलं आहे, ते ब्रह्मांडीय किरण खेचूच शकत नाही आणि ते करूही शकत नाही. कॉस्मिक एनर्जी कशी वाढेल, रोग कसे जातील, मानसिक रोग कसे जातील, मानसिक टेन्शन कसे जातील, याचे प्रयोग सांगण्याची वेळ कथा आणि कीर्तनातून आलेली आहे आणि तुम्हाला हे काम करायचं आहे. आणि एकदा काही अनुभव तुमच्या आपले पेशंटच असतात. क्लायंट म्हणा, पेशंट म्हणा, आजकाल भक्त नाही म्हणायचं, शिष्य नाही म्हणायचं, ऑल आर क्लायंट्स अँड पेशंट्स. ते अनुभव आल्यानंतर जगाला सांगायचे, ते बिचारे वाचतील. ही वेळ आलेली आहे. हे वज्रकवच आहे. नंबर 2 म्हणजे मानसिक भाग, शरीरशुद्धीचा भाग. शरीरशुद्धी करायला हळूहळू सांगावे लागणार आहे. सगळे प्रयोग अध्यात्मात आलेले आहेत, पण कधी काय सांगावं हे समजत नाही. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, हे प्रयोग सांगणार की नाही.
मग आज त्याला कोणती आवश्यकता आहे तेवढं सांगायचं, मग दुसरा धडा द्यायचा, मग तिसरा द्यायचा, मग चौथा द्यायचा. सर्वसाधारण माणसांच्या पात्रतेचे प्रयोग सांगत चाललोय जे वज्रकवचामध्ये बसतात. म्हणजे जे वाईट भाग आहे तो काढण्याकरता लागणारे प्रयोग आणि जे दैवी भाग सद्गुण आपल्यामध्ये नाही ते वाढीसाठीचे प्रयोग दोन्ही सांगणे वज्रकवचामध्ये बसतात. राग असेल, द्वेष असेल, मद असेल, मत्सर असेल, अस्मिता असेल, अभिनिवेश असेल, आसक्ती असेल, बाई असेल आणि पोरीमध्ये गुरफटली, माझ्या पोरीचं कसं होईल, तिचं चांगलं चालत असतं, काय चालतं काय नाही, कमी करावं लागेल आसक्ती असेल आणि तिला किती जप सांगा उपयोग काही होणार नाही. ती पुन्हा महाराजाकडे जाईल, सांगा बरं माझ्या पोरीचं काय होईल, हो हे उपयोग नाही, या जगात हेच चाललंय. म्हणून हे प्रयोग सांगणं म्हणजे वज्रकवच. नंबर 4, हळूहळू मानसिकता, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधीपासून मुक्तता त्याला सांगणारे प्रयोग सांगणं. आणि दुसरं नंतर मग जपानचा फायदा काय होतोय, त्याला आवडणाऱ्या साधनेचा फायदा काय होतो. मला तर वाटलं होतं एखादी डान्सर आहे ना, तिला डान्समधून न्यावं,